नमस्कार, अरुण बाबू चिखलगार हिंदू चिखलगार समाज मोहरम मित्रमंडळाचा अध्यक्ष या नात्याने आपणास माहिती देऊ इच्छितो। आमच्या इथं दोन पंजे बसतात, शेनबाच्या आणि नालसाप। तर हे गेली 100 वर्षे परंपरा असलेलं, सुरुवातीला आम्हाला भरपूर त्रास झाला। आम्हाला मंडळ मोठं होतं, तर आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे आम्ही छोट्या खाणी 10x10च्या याच्यामध्ये मोहरम साजरा करत होतो। त्याला कमानी म्हणून नारळ जावळे लावत होतो। आता हे 100 वर्षाच्या ह्या सुवर्णोत्सवी याच्यामध्ये आम्ही एवढे मोठी कमान आणि प्रत्येक वर्षी गेले 11-12 वर्ष झालं प्रत्येक वर्षी वेगवेगळी कमान लावतोय। तर हे सर्व हिंदू चिखलगार मोहरम मित्रमंडळ, या मित्रमंडळामध्ये जास्त करून चिखलगार, गोसावी, वडर, धनगर, नंतर मराठा समाज, नंतर मुसलमान समाज, हे सर्व समाजाचे एकत्र इथं मिरवणुकीला म्हणा, पीर सोडण्याच्या वेळेला, पीर बांधता वेळेला हे सर्व समाजाची लोक एकत्र येतात। इथं कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही आहे। त्यामुळं सर्व गुणागोविंदाने एकत्र येऊन सर्वजण कार्य करतात। कोणाला काय सांगावं लागत नाही। आपापल्या परीनं
कोण खड्डा काढतंय, कोण डांब लावतंय, कोण मंडप उभा करतंय, हे प्रत्येकाच्या आवडीनुसार कुणाला काय आवडतंय ते, कोण लाकडं रचतंय, लाकडं आणतंय, हे प्रत्येकाची कामं जबाबदारीने काम करत असतात. इथं हळूहळू हा नवसाच्या पिरामध्ये बदल घडत गेला. या पिरामध्ये सुरुवातीला छोटा पीर होता, त्यानंतर मोठा होत आता भव्य दिव्य स्वरूप आलंय. आता तुम्ही जी काय मन्नत मागाल तरी मन्नत पूर्ण होती. ही मन्नत पूर्ण झाल्यावर आम्ही कोणत्याही प्रकारचे फी वगैरे आकारली जात नाही किंवा पैसे घेत नाही. तो आहे बाबा आहे. बाबा सर्वांची कामं करतो. सगळ्या दारिद्र्याखाली असलेल्या लोकांनी कुठल्याही प्रकारचं काय मागितलं त्याला बाबा त्याच्या नवसेला पावतो, म्हणून नवसाचा पीर असं ह्या पीराचं नाव पडलेलं आहे. आज सकाळी कुणाचं काम झालं नाही असं नाही आहे. 10 वर्षे 12 वर्षे मुलंबाळं नाही, त्यांना मुलंबाळं देणारा हा पीर नवसाचा पावणारा पीर आहे. गेली 100 वर्षे आम्ही आमचे वडील, त्याच्यानंतर आजोबा पंजोबा या पीराला हळूहळू मोठे करत आमच्या नंतर आमची मुलं, आमची नातवंड हा सण फार मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये आमच्या समाजाच्या आणि इतर समाजाच्या स्त्रियांचा सुद्धा सहभाग आहे. आणि सर्वजण येऊन इथं कुणाला प्रवेश निषेध अशी काय पाठी नाही किंवा कुणाला काय स्त्री असू दे, पुरुष असू दे, कुठल्याही जातीचा असू दे, त्याला याच्या मंडपामध्ये प्रवेश आहे. पीराला हात लावण्याची परवानगी आहे. इथं कुठलाही भेदभाव पाळला जात नाही. त्यामुळं इथं जर गर्दी बघितली तर आलोट गर्दी आजपर्यंत होत आले. सांगली जिल्ह्यात 1 नंबरचा पीर म्हणून आमच्या पीराला मान्यता मिळालेली आहे. आणि शांततेनं कोणत्याही प्रकारचा तंटा वगैरे नाही. त्यामुळे याला नवसाचा पीर म्हणून संबोधलं जातं.